सोलापूर येथील लष्कर परिसरातील मुरगी नाल्याजवळ राहायला असलेल्या आयुब हुसेन सय्यद या तृतीय पंथीचा तिघांनी खून केला। दागिन्यांसाठी त्यांनी हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे। तृतीय पंथीच्या घरातून चोरलेले दागिने पोलिसांनी जप्त केले असून त्यात 1,89,000चे दागिने खरे असून अर्धा किलो दागिने बनावट असल्याची माहिती समोर आली आहे। न्यायालयाने तिन्ही संशयितांना 5 जानेवारीपर्यंत वाढीव पोलीस कोठडी ठोठावली आहे। संशयित आरोपी आफताबने 26 डिसेंबरला तृतीय पंथी आयुबला फोन करून 27 डिसेंबर रोजी मित्र यशराज कांबळे भेटायला येणार असल्याचे सांगितले होते। 27 डिसेंबर रोजी यशराज सोलापुरात आला। त्याला आयुबने एसटी स्टँड वरून घरी आणले। त्या रात्री यशराज आयुबच्या घरी थांबला होता। आयुब झोपल्यावर यशराजने इंस्टाग्रामवर मेसेज करून आफताब इसाक शेख व वैभव गुरुनाथ पनगुले यांना बोलावून घेतले। आफताब किक बॉक्सिंग शिकला होता। आयुबला बेशुद्ध करण्यासाठी त्याने त्याच्या उजव्या गालावर जोरात किक मारली, पण तो बेशुद्ध न होता मार लागल्याने उठला आणि जोरजोरात ओरडू लागला। आजूबाजूचे जागे होतील। 40 किलो दागिने चोरीचा प्लॅन फसेल म्हणून त्यांनी आयुबचे तोंड दाबून खून केला। त्यानंतर त्यांनी आयुबच्या खालच्या खोलीची चावी घेतली। त्या ठिकाणी त्यांना सापडलेले दागिने बॅगेत भरले। तसेच इंटरनेटचा राउटर, एसीचा कंडेन्सर, आयुबचा मोबाईल, सीसीटीव्ही DVR हे देखील बॅगेत टाकला। त्याची दुचाकी घेऊन तिघेही पसार झाले। खुनाची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस व शहर गुन्हे शाखेचे पथक संशयितांच्या शोधासाठी लातूरच्या दिशेने रवाना झाले। पोलिसांनी संशयितांना 6 तासातच जेरबंद केले। आता त्यांनी चोरलेले दागिने, रोकड, जाळून टाकलेले अवशेष जप्त केले आहेत। पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे तपास करीत आहेत।